नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. नाशिक महानगरात 72 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असल्याने महापौर पदावर भाजपचाच नगरसेवक विराजमान होणार आहे. महापौर आरक्षण सोडतीमध्ये नाशिक महापौर पद हे सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने भाजपमधूनच 2 नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आलेल्या दीपाली गणेश गीते आणि प्रभाग 7 मधून भाजपच्या हिमगौरी आडके आहेर अशी 2 नावं सध्या अग्रभागी असून शेवटच्या क्षणी नेमकी कुणाच्या नावाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 3 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत महापौर पदाचे अर्ज भरायची मुदत असून आतापर्यंत दीपाली गणेश गीते यांनी 6 तर भाजपचे गटनेते यांनी महापौर आणि उपमहापौर अशा 2 पदांसाठी 4 उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती नगर सचिव विभागानं दिली आहे. 26 जागांवर विजय मिळवत शिंदेंची शिवसेना नाशिकमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. नाशिक महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा सामना भाजपशी झाला असला तरीही केंद्रात आणि राज्यात शिवसेना आणि भाजपची युती असल्याने तेच चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने उपमहापौर पदासाठी प्रभाग 8 मधून शिवसेनेकडून निवडून आलेले विलास शिंदे यांनीही उपमहापौर पदासाठी 2 उमेदवारी अर्ज दिले आहेत. एकूणच महापौर पदाची निवडणूक अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली असल्याने अजूनही भाजपकडून महापौर पदासाठी एकमत झालेलं नाही. परिणामी भाजप धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असून शेवटच्या क्षणी दीपाली गणेश गीते की हिमगौरी आडके या दोघांपैकी कुणाच्या नावावर एकमत होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ऐनवेळी 3ऱ्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.